म्हणजे गुवाहाटी, तुम्हाला म्हणजे गुवाहाटी, डोंगर काय झाडी काय डोंगर पीटी रद्द, पीटी रद्द, शिक्षक एकजुटीचा, शाहीचा. काय मागणी आहे तिथं? आम्ही गणेश रोहिदास वाघमारे बार्शीवरून आलोय. या ठिकाणी आम्ही आमच्या अनेक मोर्चा, अनेक विषयांवर, अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी इथं पूर्ण जिल्हास्तरीय मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. यामध्ये सर्वप्रथम म्हणजे शिक्षकांसाठी जी TET परीक्षा कंपल्सरी केलेली आहे ती परीक्षा रद्द व्हावी लागणार आहे, रद्द करावी लागणारच आहे. कारण या ठिकाणी शिक्षक हा प्रामाणिकपणे आपल्या अनुभवाच्या आधारे अध्यापनाचं काम करतोय, तो एक नवनवीन उपक्रम राबवतोय. तरी सुद्धा त्याला खात्रीत पकडण्यासाठी शासनाने जाचक TETचे जे काही नियमावली आणलेले आहे त्यातून त्यांना घरी बसवायचा जे काही नियम चाललेला आहे, त्यांच्या प्रपंचावर जे काही नांगर फिरवायचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला मात्र गुवाहाटी, आम्हाला मात्र TET. काय सांगायचं याच्यामध्ये आम्हाला एकच संदेश सांगायचा आहे, इथं प्रामाणिकपणे आम्ही कर्मचारी शिक्षक म्हणून काम करतोय. या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांचं हित बघून काम करतोय. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुम्ही जर कात्रीत पकडून, तुम्ही जर त्याच्यावर जाचे गाठी लादून, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या ठिकाणी या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पैशाचा अपव्यय होतोय. पण आमच्या शिक्षक बांधवांना बघितलं असताना, प्रामाणिक काम करत असताना त्या शिक्षकावरती ही कुरघोडी का ठेवायची? यासाठी ही पात्रता परीक्षा, आमचा शिक्षक हा पात्रता असल्याशिवाय तर शिक्षक बनलेला नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, शिक्षक हा पात्रता असल्याशिवाय बनलेला नाही. आणि हा जो काही मराठी शाळा बंद पाडण्याचा, अनुदानित शाळा बंद पाडण्याचा जो घाट चालू केलेला आहे तो निश्चितच या समाजाला, या शिक्षक बांधवाला आणि या पालक विद्यार्थ्यांना हानिकारक आहे हे त्यांना समजून घेतलं पाहिजे आता. आणि यासाठी शाळा बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. काय झाडी काय डोंगर या घोषणेचा एकच उद्देश की सरकारचा अपव्यय या सध्याच्या सत्ताधारीमधले बरेचसे आमदार मोठ्या प्रमाणात अपव्यय करतात, सरकारी पैशाचा वारेमाप खर्च करतात आणि प्रामाणिकपणे शिक्षणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा मात्र अशा पद्धतीने पिळवणूक करतात. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून होत असतात. त्या गोष्टीसाठी लक्ष वेधण्यासाठी आजचा हा या ठिकाणी आंदोलनाचा विषय आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार शिक्षकांना अनेक प्रशिक्षण असतात वर्षातून, त्या प्रशिक्षणातून सरकार शिक्षकांना नेहमी अपडेट असतात आणि तरी देखील पुन्हा या माध्यमातून शिक्षकांना TET सक्ती करणे अतिशय चुकीचं आहे. बरं, हे अतिशय चुकीचं यासाठी म्हणतो की सगळ्यात मोठी आस्थापना जर बघितली तर तो शिक्षक आहे. अशा शिक्षकांना अन्यायकारक अशी TET या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लादली जात आहे. कुठेतरी आम्हाला असं वाटत आहे की लाडकी बहिणीची जी योजना आहे त्या योजनेचा पैशाचा TETच्या माध्यमातून सरकार ओढतोय की काय, असं एक आम्हाला या ठिकाणी वाटतोय. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही परीक्षा नाही, पण फक्त शिक्षकांनाच का बरी परीक्षा घेतली जाते. आता पोलीस भरती झालेली असते, 15-20 वर्ष झाल्यानंतर एखाद्या पोलीस बांधवांना आपण पुन्हा पळायला सांगतो का, त्यांना पुन्हा मैदान घेतो का, त्यांना चाचणी घेतो का, वकिलांना आपण अशा पद्धतीची परीक्षा घेतो का, IAS अधिकाऱ्यांना आपण पुन्हा परीक्षा घ्यायला लावतो का? कुठल्याही परीक्षा कोणालाही कुठल्याही कर्मचाऱ्यांना घेत नाहीये, पण शिक्षकांनाच काय म्हणजे पिळवणूक केली जाते, हा आमचा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजच्या या जन आक्रोश मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो, शिक्षकांच्या मोर्चांमध्ये शाळा बंद आंदोलनाच्या माध्यमातून.